नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या वतीने महिला खातेदारांचा सन्मान। जयश्री माने यांच्या डोळ्यात अश्रू। केवळ जागतिक महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर सन्मान न करता स्त्रियांचा दररोज आदर केला पाहिजे। आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून अर्थकारण, बजेट, बचत हे महिलांकडून आपण शिकलं पाहिजे, असं मत माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले। असं या आमच्या बहिणीचं एक चांगलं या सरकारने पण केलेलं आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी आमच्या बहिणींवर दिली आहे। अनेक लाडकी बहीण असली तर त्याचं संरक्षण करायचं आपलं काम आहे। आपण त्याच्या पाठीशी उभारणं गरजेचं आहे। आपण मीडियाच्या माध्यमातून बघतोय, आपण पिसाळलेली वृत्ती काही पुरुषांमध्ये असते आणि आपल्या महिलांवर अत्याचार असतात आणि आपण ते गप्प बसत असतो। अनेक उदाहरणं आहेत। आजच्या चांगल्या दिवशी वाईट गोष्टी सांगू नये। मागच्या 15 दिवसापासून, महिन्यापासून, 1 वर्षापासून आपण बघतोय की आपल्या महिलांवर किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात अत्याचार होते आणि त्या अत्याचाराला आपण पुरुष मंडळीने त्याला अत्याचार करणे असं बंदी घालावी आणि आपण त्याच्या मोठी एक शासनानं निर्णय घ्यावा की हे अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची सजा दिली जावी असं माझं आहे। आज आमच्या बँकेच्या किती लोकांचा, 7 लोक, 13 लोकांचा सत्कार। यावेळी जयश्री माने यांनी महिलांना कणखर आणि स्वावलंबी होण्याचं आवाहन करताना पुरुषांनी आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असं सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। यावेळी BMIT शिक्षण संकुलच्या सचिवा जयश्री माने, बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, महिला संचालिका रुक्मिणी केंगार, प्रिया पाटील, संचालक सचिन चौधरी, श्रीकांत बंडगर, आनंदराव देठे, शावरप्पा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। आज साहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले, मी तुमच्या समोर आहे। नाहीतर मी आज तुमच्या समोर असले असं तुम्ही तुमच्या बाईकच्या समोर नसता की माझ्या